यांच्या हातामध्ये पहिल्या षटकासाठी चेंडू सोपवण्यात आलेला आहे. भालुक हे असं युनिट आहे ज्यांच्याकडे ऑप्शन्स अधिक आहेत आणि तुमच्याकडे ऑप्शन्स अधिक असतील की तो संघ कर्णधार काळजी करत नाही अधिकची. ऑनसाइडला फटका खेळलेत जरूर. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू इथे अडवला जात आहे, फेकी झाली. या दरम्यान एक धाव पूर्ण. शिवकरण मला वाटतं ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर हरीश दादा दस यांच्या वतीने फलंदाजांसाठी बक्षीस इथे लागू होत आहे. अनाऊन्स होत आहे की कोणत्याही फलंदाजाने चौकार हॅट्रिक अथवा षटकार हॅट्रिक केली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. डावखरे हाताचे गोलंदाज आहेत करण आणि त्याचबरोबर केतन आणि उजव्या हाताच्या फलंदाजापासून चेंडू दूर घेऊन जातात बऱ्याचदा. हा बघा चेंडू पडल्यानंतर दूरही गेला, खाली राहिला. त्यामुळे ही ॲडवर्स सिच्युएशन आहे एखाद्या बॅटरसाठी. एखादा चेंडू अचानक उसळी घेतला तरी बॅटरला आव्हानं निर्माण होतात. एखादा चेंडू खूप खाली राहिला तरी बॅटर्सला आव्हानं निर्माण होतात. उसळी सहित म्हणजे बाउन्स आणि टर्न ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या तर मग बोलायलाच नको. पाश्चात्य देशांमध्ये ज्यावेळेस भारतीय संघ जातो त्यावेळेस तिकडे त्या पद्धतीच्या विकेट्स असतात. क्षेत्ररक्षकाला इथे व्यवस्थितरित्या अवधान ठेवता आलं नव्हतं. तेलही गेलं, तूपही गेलं. झेल तर बाजूलाच, परंतु इथे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा महत्वाचा चौकार. महत्वाचा चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज केतनचा वापर होत आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जय दिघे. पुढे सरकले. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न जय दिघेने जरूर केला होता. याचं महत्वाचं कारण असं आहे की कमी गतीने गोलंदाजी करतात. त्याचबरोबर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतो आणि म्हणून ते जे वळण आहे, तो जो टर्न मिळतो, अगेन्स्ट दी टर्न खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. इथे यावेळेस आणखी एक चांगला फटका. सरळ मार्गी काही गोष्टी तुमच्या बाजूने जर जात नसतील तर मार्ग बदलावा लागतो आणि तोच इथे बदललेला मार्ग आपण पाहिला. फलंदाज जय दिघेने आणखी एक रिव्हर्स खेळला. हा चौकार. क्रमांक दुसऱ्या दिवसाचं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्यांच्या वतीने सौजन्यकृत करण्यात आलेली आहे ते जांभुडे गावचे युवा उद्योजक जय दस यांच्या वतीने ही आता बक्षिसांची अनाउन्समेंट होत आहे. कोणत्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक लगावली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. त्याचबरोबर या क्रिकेटच्या हंगामामध्ये एक मोठी स्पर्धा येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या वतीने आयोजित होत आहे. ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्हाला 2 व्हीलर अर्थात बाईक पाहायला मिळेल. जय दस आपलं सहर्ष स्वागत. दुसरं षटक सुरू होत आहे करणच्या वतीने. करण आणि त्याच्या विरोधात रन हवेत फलंदाजाला. प्रयत्न तर केला होता मोठा फटका खेळण्यासाठीचा, त्यामध्ये यश मिळालं नाही. ऑफ कटरचा चांगला चेंडू होता, फुलर लेनचा होता. खोलात ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करणचा आपण बघतो. जगदीश साशे इथे उपस्थित नाहीत आज गोलंदाजी करणाऱ्या टीम मध्ये. त्याचमुळे त्या अनुभवी गोलंदाजाच्या ऐवजी यंग टॅलेंट संघ कर्णधाराने मैदानाच्या आतमध्ये उतरवलेला आहे. करण गोलंदाजी करतायत. आकुटप्याचा चेंडू फार लवकर ओळखला. ऑनसाइडला फटका एक्झिक्यूट केला. आजच्या दिवसामध्ये फलंदाजी तर देखणी केलेली आहे फलंदाज दिनेश मार्केने आणि तोच कित्ता गिरवत असताना चेंडूवर मोठा टोला लावला आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग डिजन सीमारेषेच्या वरून हवाई मार्गे षटकार. क्रिकेट हा खेळ शरीराने खेळला जातो, त्याचबरोबर त्यामध्ये बुद्धी चातुर्याचा अधिक तुम्हाला वापर करावा लागतो. या अगोदरचा चेंडू फुलर होता आणि त्याचमुळे फलंदाजाला माहित आहे की यानंतर येणारा चेंडू कदाचित शॉर्ट ऑफ गुडलेनचा येऊ शकतो आणि त्यासाठी तो तयार होता. पावलांचा वापर केला. समोर खेळलेत सूरज की जे संघनायक आहे त्याने चेंडू अडवलेला आहे. झेल घेण्याची संधी सुद्धा त्यांच्याकडे होती, परंतु त्यासाठी तुम्हाला समोरच्या दिशेने
डाईव्ह करता येणं गरजेचं आहे आणि ते खूप कठीण काम आहे. सूरजकडे जर थोडा अधिक 1-2 सेकंदाचा वेळ असता तर तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिला असता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा मिळाली स्टार्किंग याला बॅटर आहे जय दिघे कडून या महत्वाच्या सामन्यामध्ये मोठ्या सामन्यामध्ये अपेक्षा आहेत बॅटिंगच्या. ऑन साइडला मिस टायमिंग हिट आपण बघतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. विकास येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षक आहेत विकास. पराग वॉरियर्स भालुक संघाचा विचार केला तर फार मोठा अनुभवी खेळाडू आहे विकास. आणि आजच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर विकासला फलंदाजी सुद्धा मिळाली होती. ती सुद्धा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर. 17 बनलेले आहेत. 4 षटकांची लढत, महत्वाची लढत, मोठी लढत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडे टेंटेटिव्ह वाटले होते बॅटर. चेंडूच्या लाईनमध्ये त्यांना येता आलं नव्हतं. लेंथ बॉलचा चांगला वापर करत असताना करणला आपण पाहिलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणारे गोलंदाज ते सुद्धा पेसर बॉलर अलीकडे थोडे कमी झालेले आहेत संदीप. कारण आपण बघतो अलीकडे एक अँगल क्रिएट करण्याचाच प्रयत्न गोलंदाज करतात आणि राईट आर्म राऊंडने येणं पसंत करतात. एक कोण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु इथे या गोष्टीला बगल दिलेली आहे गोलंदाज करणने की जे युवा गोलंदाज आहेत. टप्प्यावर नियंत्रण आहे गोलंदाजाचं आणि त्याचमुळे तो चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. जयदसने अगोदर अनेकदा रिव्हर्स फटका खेळलेला आहे. ते गोलंदाज करणला माहीत होतं, ठाऊक होतं. त्याने रणनीती चांगली आखली. 2 षटकं संपली आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. 9.00 धावांची सरासरी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 3ऱ्या षटकासाठी पाहिजे कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. 1:58 या डावाला सुरुवात केलेली आहे. या स्पर्धेमध्ये नियम काटेकोरपणे पाळले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 2:07 झालेली आहेत. 9 मिनिटं 2 षटकं हाताळण्यासाठी घेतलेली आहेत गोलंदाजी करणाऱ्या पराग वॉरियर्स भालुक संघाच्या गोलंदाजाने. या टोकाकडून ज्यावेळेस गोलंदाजी करत होते तिथे धावफलकाचा वेग तितका चांगला पाहायला मिळाला नाही. परंतु आता बदल झालाय. आता पलीकडच्या टोकाकडून गोलंदाजीसाठी येतात. पाहायचंय आता या धावफलकाला कुठे वेग मिळेल का पुढे जाऊन. गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो. धावफलक वेगवान बनवायचा असेल तर तुम्हाला ती गरज जर पूर्ण करायची असेल तर चौकार षटकारांचा शोध घ्यायचा आहे. यापेक्षा दुसरा पर्याय क्रिकेटमध्ये तरी उपलब्ध नाही. साम दाम दंडभेद अशा 4 नीती आपण बघतो. समोर ठेवलंय. फटका थोडा कॅज्युअल आहे. त्याचमुळे एलिव्हेशन प्राप्त करता आलं नव्हतं बॅटरला. लाईन योग्य रीतीने पिक केली होती परंतु इथे टायमिंग हवं तसं जुळवता आलं नव्हतं. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न बॅटर दिनेशचा आणि त्याचमुळे टायमिंग झुकलं हुकलं. क्षेत्ररक्षकांनी टिपला. जेल फलंदाज दिनेश यांचा संपला खेळ. एटीन रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावर 1 गडी गमावलेले आहे. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकासचा वापर होत आहे. काही नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत भालुक टीमच्या वतीने. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी किती आहे टीमकडे, पर्याय किती उपलब्ध आहेत. यावेळेस खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला आहे. दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही गोलंदाज विकासला. व्हाईट बॉल कॉल करण्यात आलेला आहे. बघा जेपी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर तो घ्या. पंचांबरोबर अधिक वार्तालाप करण्याची आवश्यकता नाही आणि तो रिव्ह्यू इथे नोंदवण्यात आलेला आहे. चेंडू चांगला होता आणि खांद्याचा वापर झाला होता. रिव्ह्यू घ्यायचा आहे ना. यस. मैदानी पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलेला आहे. आता पाहायचं चेंडूचा प्रवास नेमका कसा झालेला आहे. फलंदाज जर शफल होत असतील तर मग ती लाईन दुसरी बनते, पुढची बनते. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. व्हाईट बॉल.
एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल आणि एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 19. जो एक DRS गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे होता तो आता त्यांनी गमावलेला आहे. विकास चांगला चेंडू यॉर्करचा शोध मैदानाच्या आतमध्ये विकासने घेतलेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर आला. याच दरम्यान एक धाव मिळते. वीस आहेत धावपलकावर धावा. अक्षय अर्थात बाबू मार्के मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. बाबू या निक नेमने ते प्रसिद्ध आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आहे जय दिगे ना हा डाव सावरावा लागेल. या डावाला प्रामाणिक प्रयत्न देत असताना या डावाला वेगवान बनवावा लागेल. त्यामध्ये त्यांना किती यश मिळेल हे महत्वाचं आहे. त्यावरून तुम्ही टार्गेट कसं सेट करणार आहात हे ठरेल. समोर खेळले परंतु हवी तशी ताकद या फटक्यामध्ये झोकता आली नव्हती फलंदाज म्हणून जय दिगे यांना. वेगवेगळे फटके अर्थात इम्प्रोवाइज फटके खेळण्यासाठी फलंदाज जय दिगे जाणले जातात. आतापर्यंत या इनिंग मध्ये त्याने 3दा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1-2दा चौकार सुद्धा आले डावाच्या सुरुवातीला. काय फटके होते ते. फ्रंट ऑफ द विकेट रिव्हर्स फटका खेळणं हे खूप कठीण आहे. अलीकडे हे फटके सुद्धा आलेले आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. फटका इथे पाहायचंय तितका चांगला नाही. आणखी एकदा क्षेत्ररक्षकाची निवड होते. आणखी एकदा मिड विकेटला जेल टिपण्यात आला आणि फलंदाज अक्षय अर्थात बाबू मार्के यांचा डाव संपला. मुख्य मंचावर कैलास कालेकर की जे मुंबई पोलीस आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये चेतन स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. "21 runs on the board with the loss of 2 wickets. This is the third over. Vikas is the bowler. He has picked up 2 crucial wickets. Important, significant role has been played by him. Two deliveries should be bowled by him to complete this third over. He has conceded only 3 runs. What a great bowling. RD on the ground. रमेश धस आलेले आहेत नवीन फलंदाज. चांगला फटका खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू अडवलाय. त्यानंतर झालेली फेकी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता 3 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले फलंदाज. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. जिथे चौकार षटकार तुम्हाला सहजासहजी मिळवता येत नाही तिथे तुम्हाला पळून अधिक धावा पूर्ण करता आल्या पाहिजेत. एक महत्वाची गोष्ट आहे यामध्ये, पहिली धाव फटका खेळल्यानंतर जर तुम्ही अतिरिक्त वेगाने बनवली तर क्षेत्ररक्षकावर तो मानसिक दबाव पडतो आणि तिथे त्याच्याकडून चुका होतात. नो वन कॅन गिव्ह हिज 100% अंडर प्रेशर असं म्हटलं जातं. आता प्रत्येक षटकारासाठी जय दस आणि विश्वास लिंगे यांच्या वतीने 200 रुपयांचा कॅश प्राइज इथे अनाउन्स होत आहे. आता समर्थकांनी किंवा चाहत्यांनी सुद्धा गरज ओळखलेली आहे. या धावपलकाला चौकार षटकाराचीच गरज आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या बनलेल्या आहेत 25 अर्थात 25 आणि पाहायचंय आता शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या वतीने फेकलं जाईल. चला शेवटच्या षटकासाठी अधिक वेळ घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही बरोबर 16 मिनिटं घेतलेली आहेत की योग्य आहेत. परंतु आता 2 षटकांमधील अंतर कमी करू नका. वेळेच्या बाबतीत वाढवू नका. काही मान्यवरांचं या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आगमन होत आहे. आपलं चेतन स्मृती चषकाच्या 30व्या पर्वामध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे व्यासपीठ आजच्या अंतिम दिनी अंतिम दिवसामध्ये सकाळपासून भरगच्च भरलेलं आहे. अनेक मान्यवरांनी सन्माननीय अक्षयजी आगिवले साहेब आणि त्यांचे सहकारी यांचा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पायांमध्ये चेंडू ठेवलाय. इम्पॅक्ट आपण पाहिला तर इथे निश्चितच यष्ट्यांच्या बाहेरचा होता. हेच ओळखलेलं आहे मैदानी पंच मंदार राणे सरांनी आणि त्याचमुळे त्यांच्या वतीने इथे गोलंदाजाला सहमती दर्शवण्यात आली नाही. एक धाव मिळाली की जी बहुमोलाची आहे, लाख मोलाची आहे. मेनी ड्रॉप्स मेक्स ओशियन असं म्हणतात.
थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो मराठीमध्ये. आणि आणखी एक चांगलं स्टेटमेंट आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा थोडंफार काही असणं कधी चांगलं असतं असं आपण म्हणतो. धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक ग्रॅज्युअली पुढे जात आहे, संथ गतीने धावपलक पुढे गेलेलं आहे. धावपलकाला वेग द्यावा लागेल. वेगवान धावपलक बनवण्यासाठी चौकार षटकारच खेळावे लागतात क्रिकेटमध्ये. समोर खेळलेत यावेळेस पाहायचंय हा फटका किती धावा देऊन जाईल. आणि 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 पंच कळवतायत हा चौकार. 10 एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत 31. 31 आणखी 3 चेंडू आहेत. 40 पर्यंत हा डाव नेता येईल का हे पाहायचंय. खांद्याचा अतिरिक्त वापर केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. केतन शॉट राहिले थोडे. प्रयत्न केतनचे तितके चांगले पाहायला मिळाले नाही. जजमेंट चुकलं केतनचं. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. हा जेल समाप्त होऊ शकला असता परंतु तो झाला नाही. क्रिकेटमध्ये जे झालंय ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. जर तरचं काम क्रिकेटमध्ये नसतं, किंतु परंतु क्रिकेट में नहीं चलता. देर इज नो इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. आतली कडा आता क्षेत्ररक्षकासाठी फार मोठी चेस आहे. चेंडू खूप वेगाने सीमारेषेकडे निघालेला आहे. काय क्षेत्ररक्षण आहे, चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा पाहता पाहता पूर्ण डायरेक्ट हिट. 3 पूर्ण. चौथीचाही प्रयत्न होऊ शकतो. खडा जंगी मैदानाच्या आतमध्ये खळबळजनक क्रिकेट आपण बघतो. धुमस चक्री आणि 3 धावा बहुमोलाच्या धावपलकावर आल्या. आणि याचमुळे धावपलकाचा जर विचार केला तर धावपलक पुढे गेलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजे 36. शेवटचा चेंडू आहे. चौकार आला तर बहुचर्चित 40 गाठता येईल. आणि 40 जर गाठली तर 10 धावा प्रत्येक षटकामध्ये. इथे या खेळपट्टीवर बनवता येणं तितकं सोपं नाही. ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक जांभुडे संघाकडे, चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावामध्ये रंगेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. शेवट कोणाचा गोड असेल. यावेळेस फटका चांगला आहे. उंच उडी घेतली. ओ माय गुडनेस, व्हॉट अ ग्रेट एफर्ट. आणखी एक चांगला एफर्ट. क्षेत्ररक्षक की जे आहेत या संघाचे संघनायक फक्त नाणेफेक करण्यापुरता मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघनायकाने संघाची पाठराखण केली पाहिजे आणि तेच आपण पाहिलं. सूरजने लाजबाब एफर्ट दिला. चांगलं क्षेत्ररक्षण सूरजचं आपण पाहिलं. आपण तिसऱ्या पंचांच्या वतीने चेक करू नेमकं बाउंड्री लाईनवर काय घडलेलं आहे. निर्णय तर तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत आपण. काही टेक्निकल बॅरियर सुद्धा आहेत त्याचमुळे सजीव घटकांवर आपल्याला अवलंबून राहावं लागेल. आपले 10 क्रिकचे कॅमेरामन सुद्धा तिथेच आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर सगळं घडलेलं आहे त्यामुळे त्यांचंही मत आपण विचारात घेऊ. पहिला ज्यामध्ये धावा बनलेले आहेत त्या म्हणजेच 37 आणि 38 इज दी टार्गेट इन फ्रंट ऑफ बॅटिंग टीम भालुक इन सेकंड इनिंग टू विन दिस क्वालिफिकेशन राऊंड. हा सामना जिंकणारा संघ या स्पर्धेतून कमीत कमी एका बक्षिसाचा मानकरी ठरणार आहे त्यामुळे या सामन्याला फार मोठं महत्व आहे. 38 धावा इथे कशा पद्धतीने बनवतील भालुक टीम की गोलंदाज चांगली तीक्ष्ण गोलंदाजी करत असताना चांगला प्रतिकार देतील. आतापर्यंत खेळ
रविराज ब्लास्टर जांभुडेने चांगला केलेला आहे. तोच कित्ता त्यांना गिरवता येईल की नाही, काय घडेल काय बिघडेल या दुसऱ्या डावामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामधून बदल होत आहे. समालोचन कक्षातून पुन्हा एकदा ऐकूया कल्याण ग्रामीणचा गोड आवाज, अर्थात विश्वास केणे सरांचा आवाज. धन्यवाद. येस, टेमगाव आणि नवापाडा संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. नवापाडा संघाने देखील काल सामना जिंकला होता. छोटा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहिला होता त्यांचा. आणि दोन्ही संघादरम्यान आपण करतोय टॉस. टेमगाव आणि नवापाडा. रामचंद्रजी मार्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी देखील करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र सज्ज होतात आणि दोन्ही संघादरम्यान आपण करूया टॉस. टॉस का बॉस आपण करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल. टॉस करतोय आपण मार्के साहेबांच्या शुभ हस्ते. मॅच देखील ऑन होते. पियुष गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पियुषचा पहिला चेंडू, त्याच्यावरती धमाका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत या षटकारानं. नवापाड्याने टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंग त्यांनी स्वीकारली. येस, पहिले षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पियुषचं भव्य स्वागत षटकारानं झालं. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. अडतीस बनवायच्या. इनफिल्डला क्लिअर करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर मात्र हा चौकार. जिंकण्यासाठी बनवायच्यात 38. आता मात्र सुरुवात दमदार राहिल्या टीम भाळुकची. 38 धावांसह हे सोपं समीकरण आणि इथे मात्र गोलंदाज पियुषला कमबॅक करावा लागेल. ओ, चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. धावबाची संधी आणि इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचले देखील. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. पियुषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले आणि 11 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये राहिलाय. हो, इथे मात्र यष्टी रक्षक बीट होत आहेत. शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईनला बीट करून चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. धावफलकावरती आता मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये इथे मात्र आक्रमण चढवलं जाते गणेशच्या माध्यमातून गोलंदाज पियुष वरती. मागील मॅच मध्ये देखील पियुषने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या षटकामध्ये इथे मात्र महागडी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत चांगला खेळ इथे मात्र अपेक्षित असेल पियुष कडून. सध्याच्या घडीला थोडासा नक्कीच संभ्रमात पडलाय तो देखील. हो, पुनश्च चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या 38 धावांची आवश्यकता आहे.
मिस्टामिंग आहे आणि इथे मात्र विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये इथून कमबॅक केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये टीम जांभुर्डेच्या वतीनं फलंदाज कालुराम होतोय बाद. गणेश बाद झाले खरं तर. रॉयल स्पोर्ट्सच्या वतीनं नक्कीच आपण पाहिलं तर या आकर्षक बॅट्स आपण पाहतोय. नक्कीच जे प्लेयर्स यूज करतात, जर तुम्हाला देखील रॉयल स्पोर्ट्सच्या नक्कीच या आकर्षक बॅट्स हव्या असतील तर आपण रॉयल स्पोर्ट्स शहापूर अर्थातच यश वेखंडे यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा. स्वस्त दरामध्ये अगदी क्वालिटी बॅट्स तुम्ही तिथून मिळवू शकता. आणि अन्य सामग्री स्पोर्ट रिलेटेड तुम्हाला हवी असेल तरीसुद्धा तुम्ही रॉयल स्पोर्ट्स शहापूर यांना जरूर भेट द्या. दरम्यान वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. या षटकामध्ये गोलंदाज करणला आपण पाहतोय. धाव फलकावरती 18 आपल्याला पाहायला मिळतात. हो, इथे हा फटका देखील फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. ओ वेल जज. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. कमबॅक होईल का? 20 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी केली गोलंदाज पियुषने. धावा खर्च केल्या 17. आणि नक्कीच इथे मात्र पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती करणला आपण पाहतोय. करणने पहिला चेंडू वाईट जरूर फेकला होता, परंतु तदनंतर लगेचच कमबॅक केलं. आणि आता मात्र 18 धावा आणि नवीन बॅटर बदाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती केतन दाखल होतोय. केतनला आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती जरूर बनल्या आहेत. 20 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. इथून कमबॅक करावा लागेल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम जांभुर्डेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. धावा रोखाव्या लागतील. समोर डाखुरी हाताचा फलंदाज केतन स्ट्राईक एंडला सज्ज आहे. केतनसाठी हा चेंडू देखील मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. व्हॉट कॅच. इथे मात्र कमबॅक केलं जातं टीम जांभुर्डेच्या वतीनं. फलंदाज केतन शून्यावरती बाद. विकास आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती गोलंदाजी दमदार राहिली आहे. करणचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू जरूर वाईट फेकला होता, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेले. आणि आता मात्र विकेट्स हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज करणला आपण पाहतोय. जांभुर्डे संघाचे सर्व पाठीराखे आता मात्र स्टँडअप ओवेशन देत असताना, कारण की त्यांचा संघ मधाच्या आतमध्ये. ओ धावबाची संधी होती. इथे मात्र हाताने जरी चेंडू लावला असता तर कदाचित धावबाद झाले असते, परंतु इथे मात्र फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाला कॅरी करता आलं नाहीये. ही मोठी विकेट्स भेटली असती मधाच्या आतमध्ये. एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
येस, जांभुर्डे संघ जर जिंकला तर सन्माननीय जय धस यांच्याकडून त्यांना 2,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कमालीचा सामना आहे. जय धस देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि इथे मात्र हा चेंडू इथे डॉट करण कमबॅक करतोय आणि आता मात्र इथून कमबॅक करण्याची नितांत आवश्यकता. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, ब्रिलियंट बॉलिंग, कमालीची गोलंदाजी. इथे मात्र धावा रोखणं गरजेचं होतं परंतु डायरेक्ट यष्टांवरती चेंडू फेकला होता. कदाचित एक धाव आली असती परंतु इथे मात्र गोलंदाजाने कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज करणच्या माध्यमातून. ओ मिस टायमिंग आणि इथे मात्र स्वतः गोलंदाज कमालीचा झेल स्वतः गोलंदाजाने टिपला आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. एकच जल्लोष आपण पाहू शकतो. अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर जांभुर्डे संघाच्या पाठीराख्यांच्या वतीनं, कारण की करणने कमालीची गोलंदाजी केली. धावा खर्च केल्या फक्त 2 आणि विकेट्स घेतले 3. कमालीची गोलंदाजी, कमबॅक केला जातोय आणि इथे मात्र आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतील 6व्या क्रमांकावरती संदीप. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत. 19 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर पियुषने 17 धावा केल्या होत्या. महागडी गोलंदाजी हाताळली होती परंतु तदनंतर गोलंदाज करणने कमबॅक केला. येस, गोलंदाज करणने स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल टिपला. त्यासाठी विश्वासजी लिंगे साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना आलेला. यस, ते देखील मॅचचा आनंद घेतात. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम भालूक त्यांच्या अगेन्स्ट जांभुर्डे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्यात 19. गोलंदाजी ट्रॅक वरती एक्सप्रेस नक्कीच आपण ज्याला म्हणतो. जांभुर्डे गावाशी जय दिघे आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ जयचा हा चेंडू स्वीच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल न इथे मात्र सुरुवात होते आहे. संदीप आणि विकास ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय कारण की सलामीचे खेळाडू आता मात्र डगआउटच्या आश्रयाला आहेत आणि आता मात्र इथून जय धस कमबॅक करत असताना जय दिघेला आपण पाहतोय. ओ जय दिघेचा पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा डॉट. जसा डॉट चेंडू होतो तसा मात्र टाल्यांचा कडकडाट की जिथे मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या वतीनं दिला जातोय. कमालीची मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 वरती कॉन्स्टंट आहे. अर्धा टप्पा तर जरूर पार झालाय परंतु अजूनही अर्धा टप्पा पार करायचा आहे. 19 अजूनही बनवायचे आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज जय दिघे पुनश्च सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी चेंज करत असताना शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर घेतला जातोय. विचार केला तर गली रिजन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. गोलंदाज तयार. ओ मिस टायमिंग आहे परंतु गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आणि त्यांच्या अव्वाक्याच्या दूर. प्रयत्न लाजवाब होते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक, चौकार. अविनाशजी राऊत यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज करणसाठी आलेला आहे परंतु इथे मात्र दरम्यान हा चौकार येतोय. हा संजीवनी देणारा चौकार आहे कारण की सलगचे 2 चेंडू डॉट झाले होते आणि तदनंतर मात्र गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिला आणि त्याच्यावरती इथे हा दमदार चौकार. फलंदाज विकासच्या बॅटमधून कमबॅक करतोय टीम भालूक आणि त्यांच्या अगेन्स्ट जांभुर्डे संघ. अपील झाली होती परंतु यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला.
जसा मागील चेंडूवरती चौकार आला तसा मात्र टाल्यांचा कडकडाट डगआउट मधून झाला होता. आता मात्र डॉट चेंडू आला. इथे मात्र टाल्यांचा कडकडाट प्रेक्षक गायन करतायत. पाठीराखे जांभुर्डे संघाचे देखील पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 23, 23 धावा, 15 अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 8. ओहो, झेल ड्रॉप. धावबाची संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. पियुषच्या हातातून इथे मात्र चेंडू निसटला. पियुषचा आज मात्र ह्या मॅच मध्ये दिवस दिसत नाहीये, कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा. इथे हा जर झेल घेतला असता तर कदाचित आणखी सामना झुकला असता जांभुर्डे संघाच्या दिशेनं, परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24, 24 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती जयला आपण पाहतोय. गरमागरम मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. ओहो, इथे मात्र बॅटची लिडिंग एज आणि यस OUT फलंदाज होतोय बाद. फलंदाज बाद झालेत निखिल ठोंबरे. आफ्टर दी लंच आपण पाहतोय गरमागरम मॅच आणि डगआउट मधून आमच्या कॉम्बॉक्स मधून आवाज प्रेक्षकांना नक्कीच इथे मात्र 12th मॅच असतील, त्यांचे खेळाडू असतील, त्यांचा जास्त जात असावा कदाचित, कारण की जसा चेंडू इथे डॉट होते तसा आवाज पाठीमागून येतो, जसा विकेट जातो तसा आवाज येतो आणि नक्कीच या ठिकाणी मात्र बॅलन्स सामना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 14 धाव्यांची अजूनही आवश्यकता. नवीन बॅटर पदाच्या हातमध्ये रितेश. हो, पियुषच्या दिशेने आता मात्र इथे चुकी करणार नाहीये पियुष आणि इथे फलंदाज होतोय बाद. विकास बॅक टू द पवेलियन. कारण की आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र लगेचच विकेट आणि आता मात्र 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता. क्या बात आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की टीम भालुक देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करते. त्यांच्या अगेन्स्ट जांभुर्डे संघाने देखील कंबर कसली आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती अशोक दाखल होतोय. समोर सॅमचा हा चेंडू समरण डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि हा चेंडू येतोय. इथे मात्र डॉट. कमालीची गोलंदाजी, कमालीची मॅच, गरमागरम सामना. असं वाटलं होतं की सहजरित्या इथे मात्र हा सामना टीम भालुक जिंकेल, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज करणचं. त्याने तो ब्रेक थ्रो दिला, 3 विकेट्स घेतले. त्याच्यानंतर जय दिघेने
अप्रतिम गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या आणि आता सॅम देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. ओ बॅक ऑफ द चेंडूला पिच केलाय, तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक सोडली नाहीये, स्ट्राईक सोडली नाही त्या अनुषंगाने नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज असेल बाद. चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र दोन चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेंची आवश्यकता असेल. 2 चेंडू 10 धावेंची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि इथे कमबॅक केलाय परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. एखादा खराब चेंडू सामन्याचं चित्र वेगळं करेल, परंतु सध्याच्या घडीला क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन राहिलंय. आयोजक संघ मधाच्या आतमध्ये टीम जांभुर्डे संघ आपण पाहतोय, 30वं वर्ष त्यांचं आणि या 30व्या वर्षामध्ये कमालीचं प्रदर्शन. 1 चेंडू 9 धावा. मिस्टामिंग आहे, चेंडू हवेत आहे आणि तिथे मात्र सामना जिंकलाय टीम जांभुर्डे संघानं. क्या बात आहे, अप्रतिम कामगिरी.